नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं आपलं आहे प्लॅटफॉर्म वरती. आज आपल्याला बघायचं आहे हरितकी द्रव्य, जे की सर्वात इम्पॉर्टंट द्रव्य आहे. जसं गुगुळ द्रव्य इम्पॉर्टंट होतं तसं एक हरितकी द्रव्य आपल्याला इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपल्याला बघायचं आहे हरितकी द्रव्य. चला पहिले तर बघू आपण याचं लॅटिन नेम. काय बघायचं आहे आपल्याला? लॅटिन नेम. बघा याच्यामध्ये पहिले दिले तुम्हाला त्याचं लॅटिन नेम टर्मिनॅलिया चेबुला. टर्मिनॅलिया चेबुला. कुल दिलंय, त्याची फॅमिली दिली तुम्हाला कॉम्ब्रॅटेशी. टर्मिनॅलिया चेबुला कॉम्ब्रॅटेशी, टर्मिनॅलिया चेबुला कॉम्ब्रॅटेशी. हे असं पाठ करायचं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. पहिले काय करायचं, तुम्ही जेव्हा कोणतेही द्रव्य करताय ना, एका साईडला त्याचे नाव लिहा, त्यानंतर त्याचे लॅटिन नेम लिहा, त्याची फॅमिली लिहा. जसं इकडे काय लिहा, चला हरितकी, त्याचं लॅटिन नेम आहे टर्मिनॅलिया चेबुला, त्याची फॅमिली आहे कॉम्ब्रॅटेशी. असे सर्व इम्पॉर्टंट पहिले 50-60 द्रव्य लिहा. आता 98 का 7 तुम्हाला द्रव्य आहेत, त्यातले मॅक्झिमम 50 द्रव्य जरी केले तरी सफिशियंट आहेत तुम्ही. आता तुम्हाला डॉक्टर बनायचे म्हटलं, तुम्ही सर्व द्रव्य करायला पाहिजेत बरं का. चिकित्सक व्हायचंय आपल्याला, ठीक आहे. ऍज अ फक्त युनिव्हर्सिटी तर सगळेच पास होतात नॉर्मली. आणि जर तुम्ही युनिव्हर्सिटी पण पास होत नसाल तर आपली म्हणजे चिकित्सक बनण्याची प्रवृत्ती नाहीये विद्यार्थ्यांना. 98 द्रव्य आहेत, पहिले तुम्ही इम्पॉर्टंट 50 द्रव्य करून घ्या, जेणेकरून तुमची थेअरी तिथं कम्प्लीट झाली. त्यानंतर जर तुम्ही 30-40 उरलेले जे द्रव्य आहेत, त्यात त्याचं रसपंचक वगैरे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा गण. गण काय दिलाय तुम्हाला यामध्ये? त्रिफळा गण दिलाय, बरोबर आहे ना. त्रिफळामध्येच येतील त्रिफळा गण, त्रिफळामध्येच येतं ना. अमलकी, हरितकी, विपितकी, हा त्याचा गण आहे. गण म्हणजे काय? आता बघा इथे समजेल तुम्हाला. आता गण म्हणजे काय समजलं? एकसारख्या कर्म असणारे द्रव्य, सर्व कर्मांनी एक युक्त. आता बघा अमलकी, हरितकी, विपितकी यांचे कर्म जवळपास बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे सेम कर्म असलेल्यांचं एका प्रकारामध्ये त्यांना विभागलं जातं, ते म्हणजे त्रिफळा गण म्हणतात त्याला. पर्याय अभया आणि अमृता. अभया आणि अमृता. स्वरूप वृक्ष. वृक्ष असतं बरं का हरित. त्वचा गडद तपकिरी रंगाची आहे त्याची त्वचा. खडबडीत आहे. लाकूड त्याचं कसं असतं? कठीण आणि घट्ट असतं. पर्ण कसे आहेत त्याचे? रुंद आणि टोकदार आहेत. पुष्प कसं आहे त्याचं? वृत्ताकार, म्हणजे कसं गोल आहे आणि अंडाकार, थोडं निमुळतकार गोल आहे. बीज बघा, प्रत्येक फळात एक कठीण बी आहे. प्रत्येक फळात एक कठीण बी असतो. जसं कशामध्ये असतो? आपल्या सीताफळ मध्ये बघा एक कठीण बी असतो, पण त्याच्यात बी किती असतात? अनेक असतात. तसा बी इथं एकच असतो एका फळामध्ये. प्रकार बघा सगळ्यात इम्पॉर्टंट 7 प्रकार आहेत. विजया, रोहिणी, पुतना, अमृता, अभया, चिवंती, चेतकी. 7 प्रकार आहेत, ठीक आहे. विजया, रोहिणी, पुतना, अमृता, जिवंती, चेतकी, अभया. हे त्याचे आहेत 7 प्रकार, लक्षात ठेवा. उपयुक्तांग आहे त्याचं फळ. काय आहे? फळ. उत्पत्ती स्थान बघा, भारतात सर्वत्र, हिमालयात, काश्मीर पासून आसाम पर्यंत, खूप लांब पर्यंत पसरले राव बाय हरितकी. रसपंचक. रसपंचक आपली हरितकी. याची ट्रिक तुम्हाला सांगतो मी. हरितकीची ट्रिक आहे होरडा. होरडा. सांगा चला, रस कोणता असेल? असा रस दिलाय ज्याच्यात कशाही रस असेल. पण याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं महत्वाची गोष्ट एक आहे की ह्याच्यामध्ये सर्व रस असतात, लवण सोडून. लवण रहित सर्व रस. याच्या आधी पण आपण आमलकीमध्ये बघितलं होतं बघा, सर्व रस असतात, फक्त मुख्य रस कोणता असतो? आम्ल. आणि त्याच्यामध्ये लवण रस सोडलेला असतो. याच्यामध्ये पण लवण रस सोडलेला असतो आणि मुख्य रस कषाय असतो, जो की ट्रिकद्वारे आपण काढू शकतो. वीर्य. जोडाक्षर आहे का? नाहीये. वीर्य मग घोषण आलं. विपाक. विपाक काय सांगचाल? 1, 2, 3 लेटर्स कसे आहेत? ऑड आहेत. ऑड म्हटलं की विपाक कोणता? मधुर. मधुर विपाक आहे. बघा आलं का सर्व आपलं सेम. चला ट्रिक पण लागली आपली. याच्यावर आता काढा तो शकता. आता विद्यार्थ्यांना मधुर आहे म्हणजे कसं आहे? सॉरी, मधुर आहे म्हणजे कसं आहे? पित्तक नाही. उष्ण आहे म्हणजे कसं? वातक नाही. अजून काय बघितलं आपण? कषाय म्हणजे कसं आहे? पित्तक नाही. किंवा अजून काय म्हणू शकतो आपण? हा पित्तग्नच आहे. पित्तग्न, हे पण पित्तग्न झालं. हे कसं आहे? वातग्न. कफग्न कोण आहे का याच्यामध्ये? हा कफग्न पण म्हणू शकतो कशाला आपण, ठीक आहे. म्हणून काय म्हटलं याला? त्रिदोषर. त्रिदोषर. मुख्य कर्म आहे दोषांचा आणि मलाचं शोधन करतोय तो. क्लेदग्न करतोय. चक्षुष्य, डोळ्यांसाठी चांगला आहे. रसायन म्हणून पण कर्म करतो तो. अग्निकर्म आहे हरितकी पथ्यानाम. पथ्यानाम म्हणजे काय? पथ्य या ठिकाणी शब्द आलाय मार्ग. मार्ग म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मार्ग कोणते? स्त्रोतस. स्त्रोतसांमध्ये जाऊन मलांना अनुलोमनाद्वारे शरीराबाहेर काढून
शरीराला रसायनाचे गुण प्राप्त करण्यास मदत करतो. थोडक्यात लक्ष द्या, पथ्यानामका म्हटले स्त्रोतसामध्ये जातो, जे पण मल आहे त्याचं शोधन करतो आणि शरीराच्या बाहेर काढतो. मात्रा चूर्ण आहे 1 ते 2 ग्राम, अनुलोमनार्थ आहे 3 ते 6 ग्राम. अनुलोमनार्थ म्हणजे काय? अनुलोम करण्यासाठी या हरितकी द्रव्याची मात्रा किती लागते आपल्याला? 3 ते 6 ग्राम. आणि कल्प आहे त्याचा अभयारिष्ट. अभयारिष्ट, रिष्ट म्हणजे अरिष्ट. अभयारिष्ट, अरिष्ट आणि आसव हे कुठं बघितले आपण? रसशास्त्रामध्ये बघितलंय, ऍसिडिक फर्मेंटेशन. ठीक आहे, हे झालं आपलं हरितकी. तर अशा प्रकारे आपलं हरितकी कंप्लीट झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट द्रव्यामध्ये. थँक्यू व्हेरी मच.